हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अपग्रेड्स ऑफलाईन लर्निंग सेंटर युट्यूब चॅनल. माझं नाव आहे ओमकार आणि या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्यूचं इम्प्लिमेंटेशन युजिंग स्टॅक. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण क्यू ॲज अ डेटा स्ट्रक्चर बघितला होता, जो की वर्क करतो फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल वरती, आणि आपण क्यूचे वेगवेगळे टाइप्स डिस्कस केले होते. या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण एक मोस्ट फेमस क्वेश्चन जो इंटरव्ह्यूज मध्ये खूप वेळेस विचारला जातो क्यू बद्दल, जो की आहे क्यू इम्प्लिमेंटेशन युजिंग स्टॅक. तुम्ही क्यूला स्टॅकच्या मदतीने इम्प्लिमेंट करू शकता का? परत एकदा लक्षात घ्या, क्यूचा जो प्रिन्सिपल आहे तो असतो फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. स्टॅकचा जो प्रिन्सिपल आहे तो असतो लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. तर विथ द हेल्प ऑफ स्टॅक आपण क्यूला इम्प्लिमेंट करू शकतो का नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर क्यूला इम्प्लिमेंट करण्यासाठी मी यूज करणार आहे दोन स्टॅक्सचं, म्हणजेच स्टॅक 1 आणि स्टॅक 2. या टाइपमध्ये मी दोन स्टॅक क्रिएट करणार आहे. एक मिनिट. दोन स्टॅक इथे मी क्रिएट केले आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये आता फर्स्ट इन फर्स्ट आउट मला हे प्रिन्सिपल इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजेच माझ्याकडे एलिमेंट्स आहे 1, 2, 3, 4 आणि 5. या एलिमेंट्सला मी स्टॅक मध्ये, लक्षात घ्या, याला आपण म्हणू स्टॅक 1 आणि याला आपण म्हणू स्टॅक 2. स्टॅक 1 मध्ये मी ऍड करणार आहे 1, 2, 3, 4 आणि 5. आणि त्यानंतर मी या स्टॅक 1 मधून एलिमेंट्सला 5, 4, 3, 2 आणि त्यानंतर 1 म्हणजे स्टॅक 1 मधून एम्प्टी करून पुन्हा स्टॅक 2 मध्ये टाकणार आणि स्टॅक 2 मधनं मी त्यांना पॉप करणार 1, 2, 3, 4 आणि देन 5. म्हणजेच मी ज्यावेळेस स्टॅक मध्ये एलिमेंट्स ऍड केले होते, ठीक आहे, त्यावेळेस मी 1, 2, 3, 4, 5 ऍड केले होते आणि या स्टॅक 2 मधून ज्यावेळेस मी एलिमेंट रिमूव्ह ही करतोय त्यावेळेस ही माझ्याकडे सिक्वेन्स भेटती 1, 2, 3, 4, 5, जी की सिक्वेन्स आहे माझी क्यू ची सिक्वेन्स. करेक्ट. क्यू मध्येही आपण एलिमेंट्स ज्यावेळेस ऍड करतो त्याच सेम सिक्वेन्स मध्ये क्यू मधून एलिमेंट्स ही बाहेर निघतात. या प्रिन्सिपलला यूज करून मी क्यू चे काही ऑपरेशन्स आहेत जे की माझे एनक्यू, डीक्यू, पिक आणि इजएम्प्टी हे ऑपरेशन्स आपण इथे परफॉर्म करणार आहोत. पण जो डेटा स्ट्रक्चर यूज करणार आहोत टू स्टोअर द एलिमेंट्स तो असणार आहे माझा स्टॅक. तर बघूया आपण कोड याचा कसा इम्प्लिमेंट करायचा आहे ते. सगळ्यात पहिले मी क्रिएट करणार माझी एक मेन मेथड. ठीक आहे, मेन मेथड, आणि त्याच मेन क्लास मध्ये मी यूज करणार आहे, क्रिएट करणार आहे स्टॅक. याला नाव देऊ आपण S1. ठीक आहे, त्याचप्रमाणे प्रकारे आपण क्रिएट करू स्टॅक S2. आता स्टॅक यूज करायचा आहे, इनबिल्ट फंक्शन मला स्टॅकची यूज करायची आहे. तर त्या इथे मी काय करणार, पहिले इम्पोर्ट करून घेणार. इम्पोर्ट java.util.star. ओके, स्क्रीन थोडी मोठी करून घेऊ ताकि आपल्याला कोड प्रॉपर वे मध्ये बघता येईल. ठीक आहे, इम्पोर्ट जावा. आता स्टॅक माझा इम्प्लिमेंट इथे इम्पोर्ट झालेला आहे. त्याच प्रकारे आपण एक कन्स्ट्रक्टर बनवून घेऊ. कन्स्ट्रक्टर असणार आहे क्यू इम्प्लिमेंटेशन, जिथे आपण काय करू, या स्टॅकला इनिशियलाइज करून देऊ. म्हणजेच S1 इज इक्वल टू न्यू स्टॅक. ठीक आहे, सिमिलरली आपण S2 लाही इथे काय करून देऊ, इनिशियलाइज करून देऊ. आणि आता मेथड्स कोणकोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिले माझे मेथड आहे एनक्यू, म्हणून आपण इथे यूज करू void एनक्यू. एनक्यूचा रिटर्न टाइप मी इथे void केला आहे. का? कारण की ज्यावेळेस आपण एलिमेंटला इन्सर्ट करतो त्यावेळेस आपल्याला कोणताही डेटा रिटर्न नाही पाहिजे आहे या मेथड कडनं. त्यामुळे मी फक्त void केलेला आहे, म्हणजे रिटर्न टाइप void दिलाय. वी डोंट वॉन्ट टू रिटर्न एनिथिंग फ्रॉम दिस मेथड. त्यानंतर माझ्याकडे आहे void dq. dq मध्ये मी रिटर्न टाइप यूज करणार आहे इंट. म्हणजेच ज्यावेळेस मला एलिमेंट क्यू मधून बाहेर काढायचा आहे, फ्रंट साइडने क्यू मधून एलिमेंट बाहेर काढायचा आहे, त्यावेळेस मी इंटिजर इथे बाहेर काढणार. त्यामुळे मी इथे रिटर्न टाइप दिला आहे इंट, आणि सध्यासाठी आपण इथे यूज करू रिटर्न 0 ताकि आपले एरर्स निघून जातील. आणि त्यानंतर मला यूज करायचं आहे बूलियन इज एम्प्टी फंक्शन. इज एम्प्टी काय सांगणार आहे की जी माझी गिवन क्यू आहे ती एम्प्टी आहे की नाही. सध्या आपण यूज करू रिटर्न फॉल्स. ओके, आणि अजून एक फंक्शन इंट पिक. पिक काय करणार, जो फर्स्ट एलिमेंट आहे त्याला इथे रिटर्न करणार, ते याला आपण यूज करू रिटर्न 0. ठीक आहे, तसंच आपण क्यू इम्प्लिमेंटेशनचा जो क्यू इम्प्लिमेंटेशन इथे आपण क्यू बनवून घेऊ. क्यू इज इक्वल टू न्यू
क्यू इम्प्लिमेंटेशन. ओके, ऑब्जेक्ट इथे आपण ह्या पर्टिक्युलर क्लासचा बनवलेला आहे. स्टॅक डिक्लेअर केला आहे, स्टॅकला इनिशियलाइज केलं आहे आणि आपल्याकडे नंतर आहे एनक्यू, डीक्यू, पिक आणि बुलियन अशा ह्या मेथड्स. तर सगळ्यात पहिले ज्या वेळेस मला क्यू मध्ये एलिमेंटला इन्सर्ट करायचं आहे त्यावेळेस मी कॉल करणार क्यू डॉट एनक्यू आणि इथे मी व्हॅल्यू देणार आहे 10. म्हणजे 10 जो नंबर आहे तो मला इन्सर्ट करायचा आहे. तर इथे व्हॅल्यू ही आपल्याला घ्यावी लागणार आहे इंट व्हॅल. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस मी एनक्यू करत होतो एलिमेंटला, एनक्यू करायच्या वेळेस मी एलिमेंट ऍड करत होतो स्टॅक 1 मध्ये. तर इथेही आपण काय करणार आहोत, ज्यावेळेस एनक्यू करणार आहे त्यावेळेस एनक्यू मध्ये स्टॅक 1 डॉट पुश करणार आहोत व्हॅल्यू. ठीक आहे, दॅट्स इट. हे असणार आहे माझं एनक्यू ऑपरेशन, जिथे आपण स्टॅक 1 मध्ये एलिमेंट्सला ऍड करतोय. त्यानंतर आहे माझ्याकडे डीक्यू ऑपरेशन. डीक्यू मध्ये काय करणार आहे, डीक्यू मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला चेक करावं लागेल की माझी क्यू आहे ती एम्प्टी आहे का नाही. जर का क्यू एम्प्टी आहे आणि तरीही मी डीक्यू करायचा प्रयत्न करतोय तर मला इथे एरर भेटला पाहिजे. त्यासाठी आपण हा इज एम्प्टी फंक्शन इथे क्रिएट करून घेऊ. तर इज एम्प्टीने काय रिटर्न करायला पाहिजे बघा, क्यू एम्प्टी कधी होऊ शकते, ज्या वेळेस स्टॅक 1 आणि स्टॅक 2 दोन्हीही एलिमेंट्स काय आहेत, दोन्ही पण जे माझ्याकडे स्टॅक आहे ते दोन्ही ज्या वेळेस एम्प्टी असतील त्याच वेळेस मी म्हणू शकतो क्यू एम्प्टी. करंट सिच्युएशन मध्ये क्यू एम्प्टी नाही, कारण की दोन्ही स्टॅक मध्ये काय काय एलिमेंट्स आहे. समजा जर का स्टॅक 2 मधून एलिमेंट्स काढले आपण पण तरीही स्टॅक 1 मध्ये एलिमेंट्स आहे, त्यामुळे इथे क्यू एम्प्टी नाही. म्हणूनच स्टॅक 1 आणि स्टॅक 2 दोन्हीही जेव्हा एम्प्टी असतील तेव्हा माझी क्यू एम्प्टी असणार आहे. तर याला लिहिण्यासाठी मी यूज करतो स्टॅक 1 डॉट इज एम्प्टी and stack 2 dot is empty. ज्या वेळेस दोन्ही पण माझे स्टॅक एम्प्टी असणार आहेत त्यावेळेस मी काय करणार, बुलियन इज एम्प्टी इथे रिटर्न करणार, ट्रू किंवा फॉल्स. दोन्हीपैकी एक जरी व्हॅल्यू काय आली, फॉल्स आली, तर मला इथे एलिमेंट भेटून जाईल फॉल्स. ठीक आहे, ग्रेट. आता ही सेम गोष्ट मी इथे यूज करणार आहोत, म्हणजेच इफ इन ब्रॅकेट इज एम्प्टी, म्हणजे क्यू जर का माझी एम्प्टी आहे ते आपण या फंक्शन मेथडला कॉल करतोय. क्यू जर का माझी एम्प्टी आहे तर त्यावेळेस मी एस आउट करतोय क्यू इज एम्प्टी, म्हणजे क्यू एम्प्टी आहे आणि इथे आपण रिटर्न करून देऊ RETUR रिटर्न करून देऊ -1. ओके, नंतर पिक मध्येही आपण सेम गोष्ट यूज करणार आहोत. म्हणजे जर का पिक मध्येही, पिक काय करतं बेसिकली, पिक जो फ्रंट एलिमेंट आहे क्यूचा त्याला रिटर्न करून देतं, करेक्ट. तर मग इफ इज एम्प्टी जर का आहे तर इथे मी काय करणार आहे, रिटर्न -1 म्हणजे क्यू एम्प्टी आहे. ठीक आहे, आता डीक्यू करायचं आहे. डीक्यू करण्यासाठी मला पहिले चेक करावं लागेल की स्टॅक 2 मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत की नाही. जर का स्टॅक 2 मध्ये एलिमेंट्स नाहीये तर स्टॅक 1 मधले सगळे एलिमेंट्स काय करा, स्टॅक 2 मध्ये पुश करा आणि मग स्टॅक 2 चा जो टॉपचा एलिमेंट आहे त्याला पॉप करा. तो असणार आहे माझा फ्रंट एलिमेंट ऑफ द क्यू. ठीक आहे, तर याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण पहिले चेक करू इफ इन ब्रॅकेट स्टॅक 2 डॉट इज एम्प्टी. स्टॅक 2 माझा एम्प्टी आहे का नाही. जर का स्टॅक 2 एम्प्टी असेल तर जोपर्यंत स्टॅक 1 माझा इज एम्प्टी नाही होत तोपर्यंत मी काय करणार आहे, स्टॅक 2 मध्ये व्हॅल्यू पुश करणार आहे स्टॅक 1 मधून पॉप करून, स्टॅक 1 डॉट पॉप. ओके, म्हणजेच मी इथे काय केलं आहे, स्टॅक 1 मधून एलिमेंट्सला पॉप केलं, स्टॅक 1 मधून एलिमेंट्सला पॉप केलं आणि तीच व्हॅल्यू मी स्टॅक 2 मध्ये पुश केली. म्हणजे समजा जर का माझ्याकडे 5 इथे ऑलरेडी असणार, 4 इथे, समजा जर का 4 इथे आहे आणि 5 इथे आहे, आपण इनिशियली 5 आधी एंटर करू आणि मग त्यानंतर 5 एंटर करू, 4 आधी एंटर करू आणि मग 5 एंटर करू. तर आता स्टॅक 2 पूर्ण एम्प्टी आहे, पण क्यू मध्ये तर ऍक्च्युअल, म्हणजे हा जो पूर्ण सेटअप आहे हा ऍक्च्युअल क्यू आहे माझा. तर क्यू मध्ये ऍक्च्युअली मध्ये एलिमेंट्स आहेत, तर एलिमेंट्सला पॉप कसं करायचं किंवा पिक कसं करायचं. तर स्टॅक 2 ला चेक करा, स्टॅक 2 चा जर का टॉपला कोणता एलिमेंट असेल तो डिरेक्टली रिटर्न करून द्या. जर का स्टॅक 2 एम्प्टी आहे तर स्टॅक 1 मधून तुम्ही एलिमेंटला आधी पॉप करा आणि पुश करा स्टॅक 2 मध्ये आणि नंतर स्टॅक 2 चा जो टॉपला एलिमेंट आहे तो एलिमेंट तुम्ही इथे रिटर्न करून द्या. आलं लक्षात. तर याच गोष्टीला आपण इथे लिहिलेलं आहे की जर का स्टॅक 2 माझा एम्प्टी आहे तर या केसमध्ये स्टॅक 1 जोपर्यंत एम्प्टी होत नाही तोपर्यंत स्टॅक 1 मधून एलिमेंटला पॉप करा आणि त्याला पुश करून द्या स्टॅक 2 मध्ये. आणि ऍट द एंड आपल्याला काय करायचं आहे, स्टॅक 2 डॉट पॉप, स्टॅक 2 मधून एलिमेंटला जस्ट पॉप करून त्याला रिटर्न करून द्यायचं आहे. म्हणजे स्टॅक 2 कोणती व्हॅल्यू मला
इथे जी व्हॅल्यू मला देणार आहे ती व्हॅल्यू मी काय करणार आहे सरळ सरळ रिटर्न करून देणार आहे. ते आपल्याला एरर का भेटतंय? इनकम्पॅटिबल टाइप ऑब्जेक्ट कॅनॉट बी कन्व्हर्टेड टू इंट. stack2 डॉट पॉप आपण ज्यावेळेस स्टॅक क्रिएट करतो आहे स्टॅक S1 आपण इथे याला इंटिजर व्हॅल्यू द्यायची INTEGER इंटिजर. ठीक आहे. सेम गोज हिअर ॲज वेल. ठीक आहे. स्टॅक वन ऑफ इंटिजर. आता आपल्याला एरर हा नाही भेटणार. पण स्टॅकला डिक्लेअर करताना डेटा टाईप इथे डिक्लेअर केला नव्हता. ठीक आहे. तर stack2 डॉट पॉप झालं. सेम गोष्ट आपण इम्प्लिमेंट करणार आहे पिक मध्ये. पण पिक पण खूप सिम्पल आहे आपल्याला समजण्यासाठी. क्यूचा जो स्टार्टिंग मध्ये एलिमेंट आहे जो पॉप होणार आहे, पण पॉप आपल्याला इथे करायचं नाही, फक्त आपल्याला त्या व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं आहे. ठीक आहे. ऍक्सेस करण्यासाठी मी पुन्हा एकदा चेक करणार इथे इफ इन ब्रॅकेट इज एम्प्टी. जर का इज एम्प्टी असणार तर यावेळेस मी काय करणार, जोपर्यंत while इन ब्रॅकेट अच्छा इज एम्प्टीच्या जागी इथे मला यूज करायचा आहे stack2 डॉट इज एम्प्टी. जोपर्यंत stack1 इज एम्प्टी नाहीये तोपर्यंत stack2 मध्ये व्हॅल्यू पुश करा. कोणत्या व्हॅल्यूज? ज्या आपण stack1 मधून पॉप केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि ऍट द एंड मला रिटर्न काय करायचं आहे, stack2 डॉट पिक. ठीक आहे. इथे मी लक्षात घ्या stack2 डॉट पॉप ह्या वेळेस इथे पॉप केलं होतं, इथे मी फक्त काय करतो पिक, म्हणजे व्हॅल्यू ती मला ऍक्सेस करता येईल, ती डिरेक्टली मला व्हॅल्यू इथून काढायची नाहीये. ठीक आहे. तर बेसिक सिम्पल एक्झाम्पल होतं हे क्यू इम्प्लिमेंटेशन युझिंग स्टॅक. बट वन ऑफ द मोस्ट आस्क्ड क्वेश्चन आहे इंटरव्ह्यूज मधला की तुम्ही क्यूला इम्प्लिमेंट करू शकता का स्टॅकच्या मदतीने. तर या क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी आपण युज करतो टू स्टॅक मेथड, म्हणजे दोन स्टॅकला युज करतो. कारण की ज्या वेळेस माझ्याकडे क्यू आहे, ह्या पर्टिक्युलर क्यू मध्ये जर का मी एलिमेंट्सला इन्सर्ट करतोय, ठीक आहे, समजा ही माझी क्यू आहे, क्यू मध्ये मी एलिमेंट्सला एका ऑर्डर मध्ये जर का ऍड करतोय, तर मला ज्या वेळेस मी एलिमेंट्स डीक्यू करतोय त्यावेळेस मला काय कोणती ऑर्डर भेटणार? समजा मी ऍड करतोय 1 2 3 4 आणि देन 5. ठीक आहे. 5 ला ऍड केलं. आता डीक्यू करतानाही माझ्याकडे एलिमेंट्स कसे भेटताय? 1 2 3 4 आणि 5. करेक्ट. सेम इम्प्लिमेंटेशन आपल्याला इथेही भेटू शकतं. म्हणजे मी 1 एलिमेंट पहिले ऍड केला, नंतर 2 एलिमेंट ऍड केला, नंतर 3 एलिमेंट ऍड केला, नंतर 4 ऍड केला आणि ऍट द एंड मी ऍड केला आहे 5. ठीक आहे. आता 5 ऍड केल्यानंतर आपण काय करू, stack1 मधून सगळ्या एलिमेंट्सला काढून stack2 मध्ये टाकणार. stack1 मधून काढले मी एलिमेंट, stack2 मध्ये टाकले. 5 4 3 2 आणि 1 टाकले आणि यानंतर आता stack2 लाही एम्प्टी करू. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच आता क्रोनॉलॉजी ऑर्डर काय आली इथे 1 2 3 4 5. ज्या ऑर्डर मध्ये आपण इन्सर्ट केले होते त्याच ऑर्डर मध्ये आपल्याला बाहेर निघताना बघतोय. म्हणजेच आपली प्रिन्सिपल जो होती फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल तो इथे सॅटिस्फाय झालेला आहे. ठीक आहे. तर हे इम्प्लिमेंटेशन कम्पॅरेटिव्हली इझी आहे तुम्हाला शिकण्यासाठी. जर का तुमच्याकडे स्टॅक आणि क्यू दोघांचे प्रिन्सिपल तुम्हाला सफिशियंटली येत असतील तर तुम्ही इझिली क्यूला इम्प्लिमेंट करू शकता युझिंग स्टॅक. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण जस्ट एकदा कोड रन करायचा प्रयत्न करू. इथे क्यू डॉट एनक्यू करू व्हॅल्यू 20. सिमिलरली क्यू डॉट एनक्यू करू व्हॅल्यू 30. म्हणजे आपण क्यू मध्ये 10 20 30 अशा व्हॅल्यू ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. एस आउट मध्ये आपण पहिले यूज करू क्यू डॉट पिक. ठीक आहे, जी पिक व्हॅल्यू आहे. त्यानंतर एस आउट करू आपण क्यू डॉट पॉप नाही, इथे यूज करतो आपण क्यू मध्ये डीक्यू आणि त्यानंतर एस आउट पुन्हा एकदा करून घेऊ क्यू डॉट पिक. ठीक आहे. थोडासा बेटर बेटर अंडरस्टँडिंग साठी मी इथे एक स्ट्रिंग ऍड करून देऊ आपण इनिशियली की एलिमेंट रिमूव्ड किंवा डीक्यू फ्रॉम द क्यू इज आणि दिस आणि इथे ऍड करून देऊ आपण प्लस एलिमेंट ऍट द फ्रंट ऑफ द क्यू इज दिस. ठीक आहे. आणि सेम लाईन आपण इथेही ऍड करून देऊ प्लस. आता लक्षात, if you try to run this particular program
आपल्याकडे आउटपुट काय भेटतंय? आउटपुट भेटतंय की एलिमेंट ॲट द फ्रंट ऑफ द क्यू इज 10, एलिमेंट DQ इज 10, एलिमेंट इन द फ्रंट ऑफ क्यू इज 20. म्हणजेच 10 पहिले ऍड केला, नंतर 20 ऍड केला, नंतर 30 ऍड केला. त्यामुळे फ्रंटला कोणता एलिमेंट असणार? 10. त्यामुळे ते पीक मध्ये 10 आला. मग 10 फ्रंटला आहे तर 10च इथे रिमूव्ह होणार. त्यामुळे इथे आपल्याला DQ च्या वेळेस 10 आला आणि नंतर 10 रिमूव्ह झाल्यानंतर क्यू मध्ये फ्रंट एलिमेंट कोणता असणार आहे? 20. म्हणून इथे आलेला आहे आपल्याकडे एलिमेंट 20. तर या प्रकारे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता क्यू युझिंग टू स्टॅक. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.